तुझं नावच आदित्य म्हणजे सूर्य आहे, जो रोज उगवतो. रोज तू काहीतरी सोशल मीडियावर नवनवीन टाकावंस असं प्रत्येक जण, म्हणजे काही जण तर असे असतील की अरे आदित्यचं रील पाहिलं, हा आता आता दिवस उजाडला. तुझी पहिली रील जिथून तू सुरुवात केलीस आणि मग मात्र तुला असं वाटलं की बास, मी याच्यातून संदेश देऊ शकतो. कुठे कुठल्या नाटकामध्ये असेल किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये असेल, काहीतरी कुठेतरी काम मिळावं, मला कुठेतरी घ्यावं अशी खूप इच्छा होती, पण ते होत नव्हतं. प्रत्येक वेळेस कुठेही जाताना बोललेलं की असं नाही झालं की मी करायला लागलो आणि मग झालं फेमस, मग मी पुढे व्हायला लागलो. नाही, मी पहिली रील करताना ठरवलं की मला पण व्हायचं फेमस. बरं, आता आदित्यकडे फेम आहे, नेम आहे, सगळंच आहे, पण असं जे अजून काही नाहीये जे मिस करतोयस तू आणि ते मिळवण्यासाठी आजही धडपड? मला असं वाटतं की मी का मोठा झालो सारखं वाटतं की असं काय यार, किती किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पहिला आनंद मिळायचा जेव्हा बालपणी, म्हणजे बालपण, मी थोडक्यात माझं बालपण मिस करतो. त्या आई वडिलांनी जे संस्कार तुझ्यावर केले आणि आज जसं आता तू म्हणालास की आपण कुठलं चुकीचं केलं नाही, तर ते जो एक पुश असतो ना आई वडिलांकडून मिळालेला, त्या संदर्भात काय सांग? जर आपल्याला खरंच आयुष्यात आपल्याला सक्सेसफुल व्हायचं किंवा राहायचं ना, नीट राहायचं नाही की आपल्याला जिथे आपल्याला वाटेल की आपण काहीतरी केलंय, तर आई वडिलांचं ऐक. मी नाही ऐकलं सुरुवातीला खूप, मी स्वतःबद्दल सांगेल, मी नाही ऐकलेलं, मी खूप गोष्टींचा विरोध केला, खूप असं त्रास दिला मी त्यांना, की नाही, त्यांना माझ्यामुळे झाला पण असेल खूप त्रास, पण मी साफ चुकीचा होतो. पण तो जो एक थोडासा मला वाटतं ना कधी कधी की लोक बोलतात की ह्याच्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे, तो बहुतेक माझा त्याच्यामुळेच आलेला आहे. नसतो माझ्याशी तर तुम्ही बोलायला लागले तर मी तसं ॲटिट्यूड नाही आणत, पण जर मी कुठं थांबलो तर कधी कधी असं वाटतं की हा असा काय एवढा टाईट थांबलाय, तुझं तर काहीच होऊ शकत नाही, तू शाळेत पण असं आहे तसं आहे, असं खूप केलं तर मला असं वाटायचं की मला खूप कमी लागतं. आणि कमी लागतंच म्हणलं की आपलं एकदम हे व्हायचं की अरे मला असं का ट्रीट करतात हे लोक, वाईट वाटायचं, सगळं व्हायचं, रडायचं वगैरे सगळं व्हायचं. पण शेवटी तो फेस गेला, त्यामुळे तो एक माझा स्वभाव आलेला आहे. बऱ्याच लोकांना त्यामुळे गैरसमज होतो की ह्याच्यामध्ये असंच आहे आणि ह्याच्याकडे तर खूप आहे असं. मला तर थोडंसं म्हणजे तुझ्या फराळाच्या आवडीनिवडी संदर्भात विचारायचं वाटतं की कोणता आवडतो? करंजी सगळ्यात जास्त. करंजी. करंजी. खरं तर दिवाळी, आणि दिवाळीचा विषय म्हटला की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की लक्ष दिव्यांचा प्रकाश, उठण्याचा सुगंधी स्पर्श, फराळ्यांची लज्जत आणि त्या जोडीला रंगीबेरंगी कपड्यांचा साज. पण या सगळ्या गोष्टी आपण खरंच कुठेतरी आता मिस करतोय का? कारण की दिवे तर आपण लावतोच, पण त्याचा प्रकाश खरंच आपल्या अंतरी पडलाय का? जसं म्हणतात की 4च दिवे लावा, म्हणजे एखादा दिवा आपल्या घरात, दुसरा आपल्या नातलगांमध्ये जिथे सगळ्यांना प्रकाशित करता येईल असा, तिसरा अंगणात आणि चौथा ज्यांना दिवाळीच माहीत नाही, जे फक्त अंधारातच चाचपडतात त्यांच्यासाठी कुठेतरी. अशाच व्यक्तिमत्वांना आपण या माध्यमातून भेटत आलो आणि आजही असंच व्यक्तिमत्व मी तुमच्या समोर आणणार आहे. खरं तर मनोरंजन या शब्दावर केवळ आपण फक्त हशा आणि छान छान मस्त वाटलं यामध्येच फक्त याच मूडवर राहतो, पण त्यातून सुद्धा मेसेज देणारी मंडळी असतात जी मनोरंजन करता करता आपल्या डोळ्यात अंजन घालतात. आता सध्या अशीच अंजन घालणारी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यामधलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. आणि मग या माध्यमातून काही मंडळी मग अगदी तरुण वयात आपलं आयुष्य, संपूर्ण जीवन याच गोष्टीसाठी अर्पित करतात आणि त्यातून अख्ख्या जगाला आपली ओळख करून देतात. अर्थात असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे, मुळात ते सर्वांनाच माहिती आहे. खरं तर सोशल इन्फ्लुएन्सर, रील स्टार इतकंच नव्हे तर युट्यूबर आणि या सगळ्या जोडीला एक सामाजिक भान जपणारं असं एक तरुण उमद व्यक्तिमत्व मी आज तुमच्या समोर आणणार आहे. अर्थात त्यानं अनेक ठिकाणी अनेकदा आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडलेल्या आहेत, रोखठोक मांडलेल्या आहेत, पण तो देखील एक माणूस आहे, कुठेतरी हळवा कप्पा त्याच्या हृदयात आहे, अशापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बघूया ते मला जमतंय का. अर्थात नाव एकच, प्रसिद्ध रील स्टार आदित्य सातपुते. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू, धन्यवाद. तरी मोठं इंट्रोडक्शन माझं दिलं असेल. 4 वर्षापूर्वी संदीप सरांसोबतच इंटरव्ह्यू केला होता मी तुमच्यासोबतच. तसं इंटरव्ह्यूला फर्स्ट टाइम कुठेतरी बसणं, मग असं जशी तुमची भाषेवर कमांड आहे त्याच्यामधनं आम्हाला शिकायला मिळतं की किती तुम्ही चांगलं बोलता, कसं बोलता. ते पहिलं खूप नवीन होतं आणि आज परत 4 वर्षांनी तुमच्यासोबत बसलोय आणि एवढं माझं कौतुक केलं तुम्ही, त्यासाठी खरंच धन्यवाद.
आदित्य मुळात तुझं नावच आदित्य म्हणजे सूर्य आहे जो रोज उगवतो. रोज तू काहीतरी सोशल मीडियावर नवनवीन टाकावंस असं प्रत्येक जण म्हणजे काही जण तर असे असतील की अरे आदित्यचं रील पाहिलं हा आता आता दिवस उजाडला. तर अशी जी रीलची भूमिका आणि नंतर तू ते वास्तवाकडे वळला म्हणजे रीलची तू स्पेलिंगच बदललीस. REEL करण्यापेक्षा तर REL केलंस तू. ते वास्तवाकडे तू जोडलंस. तुझी पहिली रील जिथून तू सुरुवात केलीस आणि मग मात्र तुला असं वाटलं की बास मी याच्यातून संदेश देऊ शकतो. काय होतं आणि नेमकं कसं घडलं? पहिली रील म्हणता येईल असं की मला स्वतःला वाटलं की काहीतरी करावं आपण पण. थोडंसं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये मी प्रयत्न करत होतो. कुठे ऑडिशन्स देणं असेल की चला ऑडिशन्स देऊ आपण कुठेतरी. थोडेसे ॲक्टिंगचे वर्कशॉप्स करू, आपण शिकू काहीतरी. पण त्या इंडस्ट्रीमध्ये काम करताना असं कुठे एक चान्स म्हणतो किंवा एक म्हणतो की मला काहीतरी एक मिळाली एखादी थोडंसं कुठेतरी मिळलं तर आपण त्या संधीचं काहीतरी सोनं करू शकतो. असं कधी होत नव्हतं. मी खूप प्रयत्न केले. कुठे कुठल्या नाटकामध्ये असेल किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये असेल, काहीतरी कुठेतरी काम मिळावं, मला कुठेतरी घ्यावं, अशी खूप इच्छा होती, पण ते होत नव्हतं. म्हणलं यार करणार कसं? त्यावेळेस TikTok सारखं असं एक प्लॅटफॉर्म आलं, ज्याच्यावर मी खूप लोकांना TikTok करताना बघत होतो. मग त्यांची ते ॲक्टिंग करत होते, मग ते डबिंग करत होते. जे काय करत होते, मला असं वाटतं मी बेटर करू शकतो. मी चांगलं करू शकतो आणि मी प्रत्येक वेळेस कुठेही जाताना बोललेलो आहे, की असं नाही झालं, की मी करायला लागलो आणि मग झालं फेमस मग मी पुढे व्हायला लागलो. नाही, मी पहिली रील करताना ठरवलं, की मला पण व्हायचंय फेमस. आणि मी स्वतःला बोललेलो, की नाही एवढ्या वर्षात मी ना असं काहीतरी करणार ना, की मी पण फेमस झालो. पण मला पण ह्या प्लॅटफॉर्मवर चमकायचंय. मला पण अशा मला पण एक माझा ऑडियन्स बनवायचा आहे. सो ते ठरवून मी स्टार्ट केलं आणि मग तसं लोकांनी त्या व्हिडिओजला प्रेम दिलं. TikTok व्हिडिओज असतील त्याला प्रेम दिलं आणि पुढे पण जसं तुम्ही म्हणले, की मग थोडंसं मोटिव्हेशनकडे वळलो होतो. तर तो पण एक फेज असा होता माझ्या लाईफमध्ये, की मला स्वतः त्या मोटिव्हेशनची खूप गरज होती त्यावेळेस. तो एक असा फेज होता. त्या फेजवर बोललोय, अनेक वेळा बोललोय. पण तो फेज असा होता, की मला तिथे जेव्हा मी समोरच्यांना मोटिव्हेशन देत होतो ना, त्यावेळेस मी जे स्वतः फील करत होतो, की या सिच्युएशनमधून मी कसा बाहेर येणार आहे स्वतः, ते मी बोलत होतो. मग जे येत होतं, ते मनापासून येत होतं. असं नव्हतं, की बऱ्याच वेळा लोकांनी असं म्हणलं, की कुठले डायलॉग्स होते, हे होते, कुठं कॉपी केले, असं काही नव्हतं. ॲक्चुअली जे मनातून फील करत होतो, ते व्हिडिओजमध्ये येत होतं आणि ते तेवढं मनापासून बोलत होतो, म्हणून त्या प्रत्येक मनाच्या कोपऱ्यात आम्ही पोहोचत होतो. त्या मनाच्या कोपऱ्याला आम्ही शिवत होतो, की हां, ह्याला रिलेट झालं, ह्याला रिलेट झालं. मग ती ऑडियन्स, मग ती फॅमिली आत्ता जी आम्ही जोडलेली आहे, ते त्याच्यातून जोडलेली आहे. मग नंतर पुढे YouTube असेल, मग पुढे गाणी वगैरे ते तर पुढे गेलं. पण ती पहिली सुरुवात ठरवून झाली होती. अच्छा, म्हणजे तू ठरवलंच होतं की मला फेमस मलाच व्हायचं. व्हायचंय, मला फेमस व्हायचंय, काहीतरी मला स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची, असं मी ठरवलं होतं. बरं आता आदित्यकडे फेम आहे, नेम आहे, सगळंच आहे. पण असं जे अजून काही नाहीये जे मिस करतोयस तू आणि ते मिळवण्यासाठी आजही धडपडतोयस? मला असं वाटतं, की मी का मोठा झालो? सारखं वाटतं, की असं का यार? किती किती छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पहिला आनंद मिळायचा. जेव्हा बालपणी म्हणजे की बालपण मी थोडक्यात माझं बालपण मिस करतो. कुठलीही गोष्ट आज मी करतोय ना, तर मला लगेच रिलेट होतं, की यार लहान असताना यार काय या गोष्टींचा फरक नाही पडायचा मला. ना काय माहिती असायचं, ना कुठलं काही कुठल्या आपण कुठल्या राजकारणातल्या कुठल्या गोष्टी बघायचो का ना असे काही कोणाचे हेवे-दावे चालू आहेत ते बघायचो. काही फरक नाही पडायचा. ते बालपण फार मिस करतो आणि मला असं वाटतं, की ते मिळवण्यासाठी किंवा ते जगण्यासाठी परत एकदा एक दिवसासाठी तरी मी काहीही करेन. बालपणाचा काळ सुखाचा हो, असं. असे खूप म्हणजे मी एका ह्याच्यामध्ये हे पण बोललो होतो, की मला आयुष्यात जर मला माझ्या सगळं द्यावं लागलं ना, तर मी ते सगळ्या गोष्टी देईल. पण मला एकदा तो दिवस पण अनुभवायचा आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता. वाह! जो मी कधी-कधी मला ते स्वप्नात पण येतं माझ्या, की तो दिवस कसा असेल? की काय असेल त्या दिवशी? काय लोकांच्या भावना असतील? म्हणजे आपण प्रत्येक वेळेस पुस्तकांमध्ये वाचतो. अनेकांनी मी जेवढी पुस्तकं वाचलीत, तुमच्या एवढी नसती वाचली, आय डोंट नो बट मी जेवढी वाचलीत, तेव्हा त्या जो शिवाजी राज्याभिषेक सोहळा आहे, तो प्रत्येकाने त्याच्या परीने मांडलेला आहे, की कसा असेल किंवा काही काल्पनिक पण त्याच्यामध्ये आहे. तर मला असं वाटतं जरी ते काल्पनिक त्याच्यामध्ये असेल ना, तर ते खरं असेल यार. असेल ते त्या लोकांच्या भावना दिसत असतील तशा. तर तो एक दिवस जगायला पण मला नक्की तुला आवडेल. याची देही याची डोळा तो पाहायचा आहे. प्रत्यक्षात तिथे प्रत्यक्ष पाहायचंय. काहीतरी महाराजांचा तो काही राज्याभिषेक. सायन्स असं होईल का? पुढे जाऊन सायन्स एवढं पुढे जाईल का, की तो दिवस जाईल. एवढे-एवढे पैसे घ्या, एवढं-एवढं हे करा, एवढं-एवढं ते करा. पण मला तो दिवस जगायचा आहे. अच्छा. सगळं द्यायला रेडी आपण, की तो दिवस बघायचा आहे. कारण आपण खूप ऐकलंय, खूप बघितलंय.
फील पण केलंय. नुसतं तेच फक्त ऐकलं असं नाही, की ते मनातून आपण फील पण केलं, की महाराज काय होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज काय होते. तर तो राज्याभिषेक मला एकदा अनुभवायचा. वा, छानच स्वप्न आहे तुझं. म्हणजे अगदी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये तुला प्रत्यक्ष उपस्थित राहायचंय. हो. आता बोलताना पण काटा येतो अंगावर, अगदी. की आणि हां, म्हणे असं मला असलं आला म्हणून पाहिजे. मी तुझ्याकडे तो पास केला. पण मला एकच म्हणायचं की मुळात कॉलेज लाईफ म्हणजे तुझं, हं. तू CR होता, UR होता, नंतर उर्मी म्हणून त्यातनं हं, हं. फार मोठी अचिव्हमेंट तुझी होती. आणि तिथून ते सगळं सुरू केलंस. मग अगदी बऱ्याच जणांचा तुमचा ग्रुप झाला, राइट. एकत्र आलात तुम्ही. मग ती कॉलेजमध्ये अँकरिंग असो आणि सगळ्याच गोष्टी तू केल्या. पण हे सगळं करताना तोच SP चा कट्टा, ते SP कॉलेज, आता तिथून तू हजार जाशील येत असशील. तिथे गेल्यानंतर कधीतरी ते जाणवतात का ते दिवस, का पुन्हा तोही दिवस जगावा असं वाटतो आणि तिथे जावं असं वाटतं? 100% अशा खूप आठवणी आहेत, की जिथं SP कॉलेज असेल किंवा इव्हन माझे स्कूलमधले पण दिवस, की स्कूल फ्रेंड्स असतील, SP कॉलेज असेल, असे खूप वेळा वाटतं, की स्कूलच्या इथनं पास झालं तरी वाटतं, की यार इथं मी काय टाइमपास करायचो, इथं मी किती मस्त खुश होतो. ॲक्च्युअली आपण तेव्हा आनंदी होतो. मला असं वाटतं, की ते दिवस जे होते ना, त्याच्यामध्ये कुठलीही टेन्शन, प्रेशर, कुठलीही लोड नव्हतं, काही नव्हतं ना, तेव्हा माणूस खरं सुखी होता. भलेही पैसे नव्हते. नाही, ₹5-10 वर आपण राहायचो सगळं. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आपण पैशाचा स्ट्रगल होता ना, पण तो एवढा कधी हे नव्हता, जो आत्ता आपण फेस करतो लाईफमध्ये. प्रत्येक जणच, मीच असं नाही, प्रत्येक जण जो आत्ता स्ट्रगल फेस करतो ना, जेव्हा त्याकडे पैसे नसतात तो माणूस खूप सुखी असतो. काही एवढं गरजेचं नाही. लोकं खूप पैशामागे पळतात. पण खरा आनंद तोच आहे, जो आपल्या मित्रांमध्ये आहे, जो आपल्या फॅमिलीमध्ये आपण जे दिवस आधी घालवलेले आहेत किंवा आत्ता पण माझे सगळे मित्र, माझे स्कूल फ्रेंड्स असतील, कॉलेज असतील, सगळ्यांसोबत मी कॉन्टॅक्टमध्ये, सगळ्यांना मी भेटतो. कुणाला असं नाही, की कुठल्या स्कूल फ्रेंडसोबत माझं बोलणं नाहीये, शाळेतले मित्र-मैत्रिणी सोबत नाहीयेत किंवा कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी आता कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. सगळ्यांना भेटतो. सगळ्यांशी बोलणं होतं आणि ते भेटल्यावर जास्त आनंद होतो, की चल तू यार माझ्याशी 1 तास जरी भेटला ना एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तरी असं वाटतं, की यार आजचा दिवस भारी गेला. मग खरंय. किती काय टेन्शन असू ना आपल्याला, राहत नाही ते. खरंय. मुळात आदित्य, आता म्हणजे तुझा एक सेकंड पार्ट पण तू सुरू केलास बिझनेसमन म्हणून. याह! त्याच्याकडे मी येणारच आहे. द टी डे असेल किंवा A7 स्टुडिओज असेल, क्लोथिंग मध्ये तू उतरलेला आहेस. तर अ, एक रील स्टार्ट टू बिझनेसमन हा स्टार्टअप कसा काय तू केला? हा एशी कसं काय पर्यंत जोडलास? क्लोथिंगचं कपड्याचं वगैरे एक माझं होतंच, ड्रीमच होतं माझं एक म्हणायला गेलं तरी चालेल, की मला या क्षेत्रात काहीतरी करायचंय. जसं थोडासा कपडा स्टडी करायला चालू केला, तर माझ्या डोक्यात होतं, की चल मी मेनमध्ये करेल, वुमनमध्ये करेल, पण माझा फोकस वुमनवर होता पहिल्यापासून, की मला याच्यामध्ये काय कारण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणि डिटेलिंग काम खूप आहे आणि मला असं कुठल्याही विषयाच्यात तेवढं डीप जाऊन काही ना काहीतरी वेगळं करायला आवडतं आणि आज A7 स्टुडिओ आपलं जे चाललेलं आहे, त्या वेगळेपणामुळेच चाललेलं आहे, की आपण जे बनवतो ते फक्त आपल्याकडेच असतं आणि ते आपल्या ब्रांचमध्येच असतं. आपण कुठेही असं बाहेर देत नाही, म्हणजे होलसेल वगैरे करतात तसं नाही करत आपण. त्याची ती एक्सक्लुझिव्हिटी मेंटेन करतो आणि त्याच्यामध्ये मला मजा येते. ती एक्सक्लुझिव्हिटी मेंटेन करणे, की हाच पाहिजे लोकांना. हा खूप सुंदर आहे. मला हाच पाहिजे. असं जेव्हा म्हणतात तेव्हा वाटते कुठेतरी आपण जिंकलो. अरे पण मला एक प्रश्न पडतो, की तू एक तर सोशिओलॉजी BA केलेलं हां. आहेस, लॉ बँकिंग केलंयस आणि हे वेगळंच काही टेक्सटाईल, हे कसं काय, म्हणजे हे कसं ते काय समीकरण? कसं होतं, की आणि तू जिथे ज्या क्षेत्रात जातो ना, त्या क्षेत्रात तू अगदी टॉपला जाण्याचाच प्रयत्न करतो. उदाहरणार्थ तू ट्राय करतो. एंटरटेन मध्ये गेलास, मिलेनियम फॉलोअर्स आहेत तुझे युट्यूबवर. हं. तू ते तुझी सगळी गाणी आणि हे सगळे हो. अल्बम्स आले, त्यात पण तुला प्रचंड व्ह्यूवर्स आहेत. टेक्सटाईल मध्ये आता तुझ्या फ्रँचायझीज आहेत. या हं. कसं काय, म्हणजे एवढं तू म्हणजे जिथे जाईल तिथे डिव्होशन काम करतोस? तेवढं तेच मी बोललो ना, की मला आता मीच नाही, आपले मराठी माणूस किंवा मराठी व्यावसायिक तेवढा तसा आहे, की एखादी गोष्ट करायला घेतली ना, फुल मनापासून करणार. म्हणजे एकदम मन ओतून करणार. त्याच्यामध्ये थोडं काय झालं तरी लगेच हर्ट होऊ शकतं. जसं पर्सनल आयुष्यात हर्ट होतं ना, तसं कामामध्ये पण हर्ट होतं. हम्म. लोकं म्हणतात, की पर्सनल लाईफ वेगळी ठेवा, प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवा. इथं नाही, आपल्याकडे तसं नाहीये. नाही. आपली पर्सनलच इन्व्हॉल्वमेंट आहे अख्ख्या आपल्या बरोबर. प्रोफेशनल लाईफमध्ये. बरोबर. कारण आपण ते बनवतोय तेवढं. हम्म. तेवढं त्याच्यावर तेवढे एफर्ट्स घेतोय आपण, तेवढा टाईम जातोय. आज दिवाळीच्या टाईमला आम्ही एवढं फिरतोय, सगळीकडे जातोय, काम करतोय. मीच नाही हां, माझ्यासोबतचे पण सगळेजण लिटरली इंजेक्शन घेऊन आम्ही परत गाड्यांमध्ये बसून परत फिरतोय. एखाद्या ब्रांचसाठी जर आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, काय करायचं त्यांच्यासाठी, तर लिटरली आता संभाजीनगरला गेलो होतो. मला खूप ताप आला होता. खूप असं वीकनेस आला होता. मी म्हणलं काय करू यार, मी त्यांना तर वेळ दिलेली आहे, जाणं आहे आपल्याला. एक अर्धा तासाचा ब्रेक घेतला. मी दवाखान्यात गेलो, इंजेक्शन घेतल्या, गोळी खाल्ली, जाऊन एक बसलो, थोडंसं खाल्लं, शांत बसलो.
इंजेक्शनने थोडं लगेच बरं वाटलं, लगेच त्यांच्या ब्रांचवर गेलो, लगेच व्हिडिओज केले. आणि मीच एकटा नाही तर माझ्यासोबतची जी टीम पण मला मिळाली ना, ती देवाच्या कृपेने मला खूप, मी त्या बाबतीत पण स्वतःला खूप लकी मानतो की मला अशी लोक माझ्यासोबत मिळाली. ती तुझी हे संपत्तीच सगळ्यांमध्ये आहे खरं संपत्ती म्हणजे, आहे ती. ऍसेट आहे तुझं ते. आणि ते असं पण नाही की मी खूप काय असं काही केलं आणि मी ती कमवली नाही. माझं नशीब होतं ते. मला असं वाटतं की माझं नशीब होतं की माझ्यासोबत आज जी लोक आहेत ती आहेत. हे माझ्या नशिबाने मिळालं. मी ती जमवली आहेत, कमवली आहेत, मी सांभाळून ठेवली नाही. माझं नशीब होतं ते खरं की आहे, आज माझ्यासोबत आहेत. खरं आहे. सगळं इथं होतं, त्याच्या हातात होतं म्हणून सगळं झालेलं आहे. काही एवढं क्रेडिट नाही मला माझ्या, जे आपण आता तुम्ही बोलता ना की हे पण तू केलं, चांगलं नेलं, टॉपला नेलं, ते सगळं तिथूनच झालेलं आहे. त्याच्या मनात होतं, याच्या नशिबात असावं म्हणून झाले. मी असं काही त्याच्यासाठी जगाच्या वेगळं केलेलं नाहीये मी काही, की आत्ता माझ्या लाईफमध्ये जी गोष्ट आहे. सगळेच करतात, मेहनत करतात, सगळेच करतात. मी वेगळं काही केलेलं नाहीये. माझ्या नशिबात होतं, फक्त चांगलं करत गेलो. आपण कधी कुठलीही चुकीचं काही कुणासोबत होईल किंवा आपल्यामुळे कुणाचं नुकसान होईल, ही कधी भावना ठेवली नाही लक आपण. फॅक्टर पण तेवढाच महत्वाचा 100% आहे. 100% नक्कीच. पण आणखी एक फॅक्टर फार महत्वाचा आहे, तो म्हणजे कौटुंबिक. तुझ्या आई 100% वडिलांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, संघर्षातून पुढे 100% आलेले आहेत. 100% तुझ्या वाट्याला तो संघर्ष त्यांनी आणून दिला नाही कदाचित, पण त्यांनी ते संघर्ष केलेला आहे. तर अशी कुठली आपल्या आई वडिलांची गोष्ट, म्हणजे अर्थात तू तुझ्या कौटुंबिक विषयाबद्दल जास्त कुठे बोलताना दिसणार नाहीस, पण नाही. आज विषय निघालाच आहे, तर त्या आई वडिलांनी जे संस्कार तुझ्यावर केले आणि आज जसं आता तू म्हणालास की आपण कुठलं चुकीचं केलं नाही, नाही. तर ते जो एक पुश असतो ना आई वडिलांकडून मिळालेला, त्या संदर्भात काय सांगता? आई वडिलांबाबतीत सांगायला गेलं तर मला एक गोष्ट जी मी रिसेंटली शिकलो, मागच्या 2-4 वर्षामध्ये जी मला फील झाली, ती आज पहिल्यांदा मी आपल्या चॅनलवर शेअर करेल, की आपण खूप एक मुलगा म्हणून खूप चुकीचे असतो बऱ्याच ठिकाणी. खूप चुकीचे असतो, पण आपल्याला आपण चुकीचे असं वाटत नाही कधी. आणि मग आपण आई वडिलांशी भांडतो, की का असं करू मी? मला नाही करायचं. मग कसंही बोलायचं, मग आई वडिलांशी कसंही बोला, वडिलांशी कसं बोला, आईशी कसं बोला. पण ना कालांतराने ते कळतं, की ते जे म्हणत होते तेच खरंय आणि आपण त्यावेळेस चुकीचे होतो. प्रत्येक मुलीला असं वाटतं, की त्या एजमध्ये वाटतं, की मी बरोबर आहे. जेव्हा खूपच कळायला लागतं असं वाटतं. पण तसं नसतं. जर आपल्याला खरंच आयुष्यात आपल्याला सक्सेसफुल व्हायचंय किंवा राहायचं ना, नीट राहायचं ना, की आपल्याला जिथे आपल्याला वाटेल, की आपण काहीतरी केलंय, तर आई-वडिलांचं ऐका. मी नाही ऐकलं सुरुवातीला खूप. मी स्वतःबद्दल सांगेल, मी नाही ऐकलेलं. मी खूप गोष्टींचा विरोध केला. खूप असं त्रास दिला मी त्यांना, की नाही, त्यांना माझ्यामुळे झाला पण असेल खूप त्रास. पण मी साफ चुकीचा होतो. मी कुठेच आत्ता विचार करतो ना, की मी ते बरोबर होतं का तिथे? तर नाही, मी नव्हतो. आज तेच तुझ्याकडे आदित्य म्हणून बघताना, तुझी ओळख म्हणून हं. बघताना कसं वाटतं त्यांना आणि तू कसं फील करतो? त्यांना तर खूप आनंद, त्यांना तर खूप प्राउड फीलिंग होतं. तिथं तर मी सॅटिस्फाईड आहे ना, की आई-वडील सुखी आहेत माझी, म्हणजे मी काहीतरी राईटच करतोय. चुकीचं करायचं असेल तर मला पहिले माझे पप्पा बोलतील, बरोबर, की "तू हे नाही करायचं, ते बरोबर. नाही करायचं." आत्तापर्यंत जे शिकलोय मी त्यांच्याकडनं शिकलेलो आहे, तो म्हणजे माझे वडील, पप्पा हा माणूसच फार डिफरंट आहे. त्यांच्यावर एक सिनेमा वेगळा होईल. सिनेमा होईल वेगळा, असं आहे. म्हणजे त्यांनी पण त्यांच्या आयुष्यात काय स्ट्रगल केलेलं आहे, ते काय फेजमध्ये होते, काय फेजमधनं बाहेर आले, आम्ही काय फेस केलेलं त्याच्यामुळं, आणि तिथनं पुढे कसं आम्ही, इव्हन माझा पण जो प्रवास चालू झाला तो पण त्या छोट्याशा 10 बाय 10च्या पत्र्याच्या घरापासूनच चालू झाला. जसं मी तुम्हाला आत्ता बोलताना म्हणलं, की बऱ्याच जणांना वाटतं, की ह्याच्याकडे काय, ह्याच्याकडे तर खूप होतं. कारण काकांमुळं, माझ्या बरोबर. काकांमुळं असं वाटतं, की अरे काकांकडं तर खूप आहे, मग ह्याचं काय असेल. बऱ्याच लोकांना काका माझे पप्पा वाटतात, पण माझे पप्पा दुसरे आहे, ते बऱ्याच जणांना माहिती नाही. बरोबर. तर असं वाटतं, की ह्याच्याकडे तर काय, ह्याच्याकडे तर खूप पैसे आहेत, ह्याच्यामध्ये किती ॲटिट्यूड आहे बघ, ह्याचं तोंड. पण तो ॲटिट्यूड पण माझ्यामध्ये ना चेहऱ्यावर कधी-कधी कुणाला दिसतो ना, तो पण त्या परिस्थितीमुळेच आलेला आहे. कारण खूप हिणवलं गेलंय, खूप लहानपणापासून बऱ्याच ठिकाणी कमी लेखलं गेलंय. आणि मला ना, माझा स्वभाव असा ना, मला कोणी कमी लेखलं ना असं, ते मला दिसतं त्या चेहऱ्यावरून, की तू शब्द बोलायची गरज नाही, नजरेत समजतं ते, अच्छा. की तू मला काय समजतोय, किंवा तुला मी असं वाटतं, की हे तुच्छ आहे, काय यांच्याकडं. जेव्हा कॉलनीत राहायचो आम्ही, जवळ-जवळ मी माझ्या 10वी-12वी पर्यंत तिकडेच राहिलेलो आहे. त्यानंतर मग कुठेतरी थोडंसं 1 आर-के झाला. मग 1 आर-केचा मग 2 BHK झाला. मग ते पुढं त्याचं झालं. पण तो जो एक थोडासा मला वाटतं ना कधी-कधी, की लोकं बोलतात, की ह्याच्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे. तो बहुतेक माझा त्याच्यामुळेच आलेला आहे. नसतो. माझ्याशी तर तुम्ही बोलायला लागले तर मी तसं ॲटिट्यूड नाही आणत. पण जर मी कुठं थांबलो तर कधी-कधी असं वाटतं, की हा असा काय एवढा टाईट थांबलाय? ह्याच्यामध्ये फार ॲटिट्यूड असेल.
पण तो जो ऍटिट्यूड आला ना, मला वाटतं की माझ्या त्या फेजमुळे झालाय, जो प्रत्येक वेळेस म्हणजे जिथं आपण राहत होतो तिथून पासून जिथं कुठं जात होतो, मग शाळा असेल, कॉलेज असेल, मग बाहेर आपल्या थोड्या ओळखीच्या लोकांमध्ये पण ना, तसं आम्हाला ते दाखवले गेले की तुम्ही तुच्छ आहे, तुमचं काही होऊ शकत नाही, तुझं तर काहीच होऊ शकत नाही, तू शाळेत पण असं आहे तसं आहे, असं खूप केलं. तर मला असं वाटायचं की मला खूप कमी लागतं, आणि कमी लागतच म्हणले की आपलं एकदम हे व्हायचं की अरे मला असं का ट्रीट करतात हे लोक, वाईट वाटायचं, सगळं व्हायचं, रडायचं वगैरे सगळं व्हायचं. पण शेवटी तो फेज गेला. बरोबर. मग त्यामुळे तो एक माझा स्वभाव आलेला आहे. आणि बऱ्याच लोकांना त्यामुळे गैरसमज होतो की ह्याच्यामध्ये असंच आहे आणि ह्याच्याकडे तर खूप आहे असं, पण ते ऍक्च्युअल नाहीये. आणि मी कधी असं सांगायला पण नाही आणि गेलो हे की रिअल कुणाला. आहे, रील नाहीये. हे रिअल आहे. आम्ही आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीतनं कसं कसं काय झालंय ते एक्झॅक्टली. माहिती, पण आपण ते काय सांगून उपयोग नाही. जसं तुम्हाला बरोबर. बोललं की ते काय सांगून उपयोग नाही, नाही, आता त्याच्या नाही. पलीकडे आलेलो आहे. बरोबर, त्यातनं काय शिकलो हे सांगू शकतो. कशाला माझं रडगाणं मी गात बसू उगाच पुढे बरोबर, जाऊन, बरोबर. काय गरजेचं नाही ते. जिथं कुठं वाटेल ज्याला समजवायची गरज आहे, ह्यांना सांगायची, तिथं सांगू आपण, नक्कीच. नाही तर त्याला काही गरज नाही. पण निगेटिव्ह तुझ्या आता वाटतं. अल्बम विषयी आपण थोडंसं बोलूया. अगदी खोळ्यावाणी असेल किंवा ट्रिंग ट्रिंग असेल, बोभाट असेल, बरीच गाणी आहेत. म्हणजे अगदी 25 एक तर मला तुझी गाणी झाली का जास्त झाली असतील. आणि ती सगळी अगदी हम्म. मिलिनियम व्ह्यूज पर्यंत गेली. मला हम्म. एक म्हणायचं की हे विषय तू कसा स्वतः तुला सुचतात किंवा तुझं ऑब्झर्वेशन तुला शिकवतं का या गोष्टी करायला? राईट. काय म्हणजे तू विषय कशी निवडतो? रीलचे विषय जसं मगाशी आपण एक मुलाखतीच्या आधी एक वाक्य बोललो होतो की भरपूर रील स्टार आहेत, खूप रील स्टार आहेत आणि खूप चांगल्या परीने करतात ते. ज्याला आपण सोशल मीडियावरचे रील स्टार म्हणतो. पण तू एक नेहमी पचेल असं रील करतो, सोशल असं रील करतो. ते सोशल जास्त होत नाही, ते पचणारं असतं, कुणाला तरी आपलंसं वाटणारं. असं कुठले विषय तू लिहू? राईट, बरोबर आहे. मी जसं तुम्हाला बोललो की गाणी असतील, नाहीतर ते रील ज्या आता आता थोडे रील कमी करतो मी, पण आधी रील करत होतो किंवा गाणी करत होतो. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये मी काही ना काहीतरी एक मेसेज द्यायचा प्रयत्न करायचो. आणि तो मेसेज असा असायचा की जो मी शिकलोय, जो मी समजलोय. मी असं कुठलंच गाणं आतापर्यंत केलं नाही की ते गाणं झालं, केलं आणि मग त्याला काय आपण अर्थ नाही त्या गाण्याला. जो व्हिडिओ आम्ही क्रिएट करतो त्यातनं काही ना काहीतरी एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो. आणि मॅक्झिमम गाण्यामध्ये माझा तो एक लास्टला डायलॉग असतो प्रत्येक गाण्यामध्ये, की जे मला सांगायचंय. मला असं वाटतं की मी काहीतरी देतो तर काहीतरी शिकेल, लोक त्यातनं काहीतरी शिकतील, काहीतरी घेतील, असं द्यावं. सेम मी रीलला पण फॉलो केलं होतं पहिल्यांदा, की जे मी करतो त्यातनं काहीतरी लोक शिकले पाहिजे, लोकांना ते आवडलं पाहिजे, लोकांना ते रिलेट झालं पाहिजे, की हा हे बोलतोय ते बरोबर बोलतोय हा. असंच माझं पहिल्यापासूनचं हे होतं की काही ना काहीतरी चांगलं करू आपण. अच्छा. आणि मग त्या माध्यमातून ते तू करत गेलास. करत गेलो. येस. ऍक्च्युली तुझा विषय सोशॉलॉजीच होता, त्यामुळे सोशल वर्क तर हे तुझ्याशी रिलेटेडच 100%. आहे, तुझे सगळे फ्रेंड्स आणि अर्थात. पण तू ते कधी तू प्रसिद्धी परागमुख राहिलेस, ते कधी दाखवत बसला नाहीस तू, पण तू ते केलेलंही आहेस. तर तुला नेमकं असं आजही आता जी तुझी सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे, हे सगळं उत्तम आहे सगळं तुझ्याकडे. तर असं कोणतं सोशल वर्क तुला आणखी भविष्यात करायचंय? कुठलं फील्ड की ज्या फील्डमध्ये तुला असं वाटतं की इथे मला मदत करणं अत्यंत गरजेचं? सोशल वर्कमध्ये सांगायचं गेलं, जसं की तुम्हाला मी मगाशी पण बोलता बोलता सांगितलं, की आपण करतो जिगर फाउंडेशनच्या माध्यमातून थोडं थोडं जेवढी आपली जिगर ऐपत आहे. फाउंडेशन. हा, जिगर फाउंडेशनच्या नावाने करतो. जेवढी आपली ऐपत आहे त्याच्यानुसार आपण प्रत्येक वेळेस मदत करण्याचा कुठे कुठे प्रयत्न करतो. पहिला आपण ते थोडंसं त्याचे व्हिडिओज, फोटोज पोस्ट पण करत होतो. हळूहळू ते कमी केल्यानंतर टाकतो, अजून पण टाकतो. असं नाही टाकत की अगदीच मी दाखवत नाही किंवा असं नाही, किंवा ते दाखवणं मला चुकीचं वाटतं असं पण नाही, की कोण दाखवते करणे असं नाही. मला त्या थॉटमध्ये माझा असा विचार आहे की आपण जर दाखवलं तर लोक इन्स्पायर पण होतात, की असं केलं तर किती लोकांना आपण एखाद्या कुठे मदत केली कुणाला तर काय चेहऱ्यावर त्याचा आनंद येतो. आता दिवाळीमध्ये, एव्हरी दिवाळीमध्ये आम्ही एक छोटंसं दिवाळी कॅम्पेन करत असतो, ज्याच्यामध्ये कुठे अनाथ आश्रमामध्ये, कुठे वृद्धाश्रमामध्ये मदत करणं. पण मदत कशा प्रकारची, तर त्या व्यक्तीच्या, त्या मुलाच्या एज्युकेशनमध्ये त्याला आपण 2 कपडे दिले, नवीन कपडे दिले, पण त्याच्या एज्युकेशनमध्ये हेल्प करण्यावर आपला जिगर फाउंडेशनचा मेन फोकस असतो. की जर त्याच्या एज्युकेशन ॲटलीस्ट त्याच्या वर्षभराचा जो खर्च, जसं की मी तुम्हाला एक अमाऊंट सांगितली की एक मिनिमम तो खर्च असतो, तसा आम्ही त्याला एक खर्च देण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्यासोबत असे बरेच जण आहेत जे याच्यामध्ये मला मदत जिगर करतात, फाउंडेशनच्या. मला मदत करतात. फक्त आपण ह्याच्यामध्ये कुठलं डोनेशन नाही घेत कुणाकडनं, बरोबर. की तो एक पार्ट आला की मग ते लगेच बोटं ठेवायला लोकांना झालं, की पैसे जे काय घेतले, असेल ते काय आपण केले. आपल्या कमाईतून. आपल्या ह्यातनं, की माझ्या ह्यातनं मी एस7 स्टुडिओच्या माध्यमातून जे एक 5-10% समजा ₹100 कमवले तर ₹5-10 मी तिथे मदत करण्याचा प्रयत्न करतो. पण मग ते आपण त्या मुलाच्या एज्युकेशनमध्ये करण्याचा करतो, की त्याला वर्षभराचा त्याचा
जे काय त्याचं शाळेला, स्कूलला, त्याच्या ट्युशनला, त्याच्या बुक्सला जे काय त्या वर्ष व्हायचं लागतो, काय असा एवढा मोठा आवड हवे खर्च नसतो तो. पण मग तो देण्याचा आपण प्रयत्न करतो की तो शिकला तर त्याची जी परिस्थिती आता ज्या गरिबीत तो आहे, तो शिकला तर ती बदलेल. बरोबर. मग ती जॉब करूनच बदलेल काही गरज नाही. आम्ही पण शिकलो, आता काय जॉब करूनच बदलली का असं नाही, आम्हाला पण काहीतरी सुचलं, पण ते शिकल्यामुळे तो सुज्ञ झालो ना, मी कळलं, मग त्यातनं तो झाला. तर आपला जिगर फाउंडेशनचा मेन फोकस असतो की त्या मुलांच्या एज्युकेशन मध्ये हेल्प करणं. असे पण आहेत खूप, आता म्हणजे लिटरली आता आपल्या आजूबाजूला पण असे तुम्हाला खूप दिसतील की ज्या लेडीज घर काम करतात त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी. अशा लोकांच्या ह्याच्यामध्ये आपण जास्त मदत करतो की ज्यांना खरंच गरज आहे. एक आपण हॅशटॅग पण त्यात वापरतो की वी राईज बाय लिफ्टिंग अदर्स. वा. हेल्प द नीडी, की ज्याला खरंच गरज आहे त्याला देऊ. आता आपल्याला असे पण किती वेळा फोन येतात ना की इकडे हे ते तुम्ही मदत करणार का, थोडे पैसे पाठवता का, आम्ही या फाउंडेशन मध्ये बोलतोय त्या फाउंडेशन, पण त्याला आपल्याला माहिती नाही काय ते. आजकाल लोक फ्रॉड पण करतात, काय पण करतात. मग जिथं मला माहिती आहे, जिथं मी त्यांच्या घरी जाऊन आलो, मी बघितलंय यांची परिस्थिती काय आहे. आज आपल्याला कुमार पॅसिफिकच्या बाहेर पण अशी लहान मुलं, लेडीज वगैरे, त्यांचा खूप मोठा ग्रुप आहे तिथे. 8-10 लेडीज असतात, पेन विकत असतात, काही फुगे विकत असतात, त्यांची लहान मुलं तिथं असतात. त्यांना खरी गरज आहे. आज ते तिकडे 4 तास काम करतात, त्यांना 200-300 रुपये मिळतात. बरोबर. तर त्यांच्या मुलांना एज्युकेशन मध्ये हेल्प करण्याचं काम आपण करतो. तुला असं म्हणायचं मध्ये निवडतो लोक आपण गरजवंताला मदत, गरजवंताला करू आणि एज्युकेशन मध्ये हेल्प करू, की त्याला एज्युकेशन मध्ये हेल्प केलं ना, पुढे 5 वर्षात त्याला कळेल की ही जी गरिबी आहे ही हटवण्यासाठी करायचं काय. मग हीच अशी जी तू त्यांना मदत केलीस ती तुला कधी अशी येऊन भेटली किंवा तू त्यांना भेटल्यास अचानक एकदम असं, आणि मग काय काय फील होतं? खूप असं, त्यांना काय वाटतं? म्हणजे आता किती बघा ना, कॉलेज टाइम पासून आता 7-8 वर्ष झाले असतील, जी लहान मुलं आपण त्यांना मदत करत होतो थोडी थोडी प्रत्येक वेळेस. काही लोकांच्या एज्युकेशन मध्ये गेली, काही लोकांना कपडे किंवा काही लोकांना त्यांना जे लागतात त्या गोष्टी देणं. पैसे स्वरूपात असं कधी केलं नाही बरोबर कुणाला, कारण कधी कधी काय त्याचा मिसयूज पण होऊ शकतो. जे लागतंय ते देऊ आपण त्यांना, असा प्रयत्न ठेवलाय. तर आम्ही काही एक आश्रम आहे छोटं, जिथे मी पण थोडासा त्यावेळेस लहान होतो, तिकडे जायचो. तर तिकडे मी डायरेक्ट एक 7-8 वर्षांनी गेलो होतो, कारण तिकडे खूप मदत झाली, त्यांना मिळालं होतं. नंतर आम्ही 7-8 वर्षांनी गेलो, ती मुलं एवढी मोठी झाली होती आणि ती मोठं झालेल्या मुलांनी मला ओळखलं, पण मी ना त्यांना ओळखलं, की एक पूर्ण वेगळी दिसायला लागली होती आणि ती खूप खुश झाली. आणि मला पण ते असं एकदम त्यांना बघून मला भरून आले की यार, की ती मदतीचं त्या अमाऊंटला किंवा त्या मदतीच्या त्या स्वरूपाला महत्व नाहीये, पण त्याच्या मनात होतं की आदित्य दादांनी आम्हाला त्यावेळेस केली होती. तर ती मुलं एकदम हे झाली होती आणि मला ते बघून वाटलं की अरे बापरे, काय केलं आपण, मी काय एवढा आनंद दिला त्यांना. कितीच पैसे ओतले तरी नाही, काय आनंद दिला की त्यांनी अगदी ते माझ्या जवळ आली, मोठी झाली होती, अशी टोनगी झाली ती, मोठी मोठी हाईटनी वगैरे एकदम मस्त. पण मला नाही कळलं, त्यांनी मला त्यांच्यासोबतचा तो फोटो दाखवलाय, बघ हा मी म्हणलं हा तू आहे. असं पण झालंय. तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, तो आनंद पण एक भारी आहे, तो पण एक आवडतो. आणि तो आता सध्या कामाच्या गडबडीत ते कमी होतं करणं, की कुठं मदत करायची किंवा काय करायचं तर ते कमी होतं, पण तरी पण करण्याचा प्रयत्न करतो. आता परत दिवाळी आलेली आहे, तर थोडस दिवाळीच्या वेळेस पण आता करायचा प्लॅन आहे आमचा. आणि थोडस एक गोष्ट अजून एक डोक्यात होती माझ्या, की जी मला करायची, की जे स्मॉल बिझनेस ओनर आहेत, छोटे छोटे ज्यांचे व्यवसाय आहेत, आज त्यांना सोशल मीडियाचा आणि त्याचा एक काय इम्पॅक्ट होऊ शकतो बिझनेसेसवर हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. तर मला त्या स्मॉल बिझनेस ओनरसाठी जे मराठी व्यावसायिक आहेत, आपली अशी इच्छा आहे की मराठी लोकांनी व्यवसायात यावं. वा, छान. तर मराठी व्यावसायिक जे आहेत छोटे छोटे, त्यांना मदत करण्यासाठी पण मी थोडंसं काही गोष्टी प्लॅन करतोय, ज्या होतील त्यावेळेस मी प्रत्येकाला मोफत, असं काही कुठले पैसे वगैरे नाही, मोफत करायचा माझा प्लॅन आहे, की त्यांच्या बिझनेसला मदत होईल आणि ते बघून ऍटलिस्ट अजून मराठी युवक त्या बिझनेसमध्ये येतील. बरोबर. असं पण प्लॅन आहे की सोशल मीडियाचा वापर कसा करायचा, किंवा 1-2 पेजेस असे क्रिएट करणे जिथे मी प्रत्येकाला फ्रीमध्ये प्रमोट करणार त्यांचे बिझनेस, की ज्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये हेल्प झाली पाहिजे, त्यांचा थोडासा सेल वाढला पाहिजे जे काय. तर असा पण एक प्लॅन आहे करायचा. म्हणजे वेगळं सोशल वर्कचा पॅटर्न तू होपफुली होईल ते नक्कीच, कारण की तू म्हणाल लक तुझ्या सोबत आहे आणि तिथं नक्कीच चांगलं करायला गेलं की होतो, तो बघत असतो, प्रश्नच नाही. आणि ते आता तू एक दिवाळीचा विषय निघाला म्हणून मग आता आपण थोडंसं दिवाळीबद्दल बोलूयात. विषय दिवाळीचा आहे म्हणून मुळातच आत्ताची दिवाळी आणि पूर्वीची दिवाळी, म्हणजे आई वडिलांसोबतची त्यांच्या मुळे मिळालेले फटाके, कपडे आणि मग ती, आणि आताची दिवाळी, आता
आपल्या सगळ्यांच्याच खिशात थोडेफार पैसे असतात आणि मग आपण आपलीच दिवाळी साजरी करतो. पण आई वडिलांच्या पैशातून आईने केलेलं फराळ, ती वाजवलेले फटाके, राईट. या आणि ते फटाके वाजवल्यानं आपल्या सोसायटीतल्या लोकांनी केलेल्या तक्रारी, या या अशातला एखादा किस्सा कुठला जो आहे जो तुला अजूनही आठवतो? आमच्यासाठी दिवाळी म्हणजे 1 महिना आधी चालू व्हायची दिवाळी. लोकांना दिवाळीची चाहूल 1 महिना आधी लागायची. आणि फक्त घरातूनच नाही, आजूबाजूचं वातावरण पण सांगायचं की दिवाळी आलेली आहे. खरं. एकदम लोकांच्या चेहऱ्यावर दिसायचं की दिवाळी आलेली आहे. आता ते राहिलेलं नाही म्हणा. एवढी एक्साइटमेंट नाही लोकांमध्ये. पहिलं तर आम्हाला जेव्हा आम्ही लहान असताना तर कुठेच अशी जागा नव्हती की जिथं आम्हाला कोणी ओरडलं नाहीये. इथे फटाके लावू नका, तिथे फटाके लावू नका. अरे माझ्या घरासमोर का लावतोय तू? मग आमचं खोडी काढायचं प्रकरण व्हायचे. घरासमोर का लावते म्हणलं की परत तिकडे लावून तिकडे टाकून आम्ही पळून जायचो. म्हणजे असे अनेक छोटे छोटे प्रसंग आहे की तिथे त्या छोट्या छोट्या गोष्टींचा किती आनंद व्हायचा. एक म्हणतो की किती सॅटिस्फॅक्शन. झोप कशी लागायची, आता तशी लागत नाही ना. आता तर किती स्ट्रेस लाईफ झाली एकदम ती, आता तशी लागत नाही. तर दिवाळीचा आनंद पण आता नाही घेता येत एवढा. आता तो एक म्हणतो ना की एकत्र येतात दिवाळीला सगळे जुने मित्र इकडे तिकडे, ते पण फार कमी झालंय. आम्ही आता आमचे भेटतात आम्हाला, पण सगळेच त्यावेळेस अवेलेबल असतील, सगळेच त्यावेळेस फ्री असतील, नाही राहिले. बरोबर आहे. मामाच्या गावाला जाणं, तो फराळ, त्या सगळ्याच गोष्टी. कोण म्हणेल मला काम आहे, कोण म्हणेल मला हे ते. तरी माझा तर प्रयत्न असतो की माझ्या शाळेतल्या मित्रांना, कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना भेटावं. जेवढे शक्य होईल तेवढं भेटतो. पण तरी शेवटी आता चेंज झालंय, ते राहिलेलं नाही असं. बरोबर. खरं म्हणजे आदिती, मला असं विचारायचं की दिवाळीतला आता म्हणजे आत्ताचा जो मूड आहे, किंवा आपण पण जसं तो एक वाक्य मागाशी म्हणतो की आता फक्त सोशल मीडियावर दिवाळी राहिली, असं झालं. प्रत्यक्षात त्या दिवाळीचा आनंदच कुठे हरवून बसलोय का आपण? तसं का झालं? माणूस त्याच्याच ह्याच्यात गुंतत गेलाय असं वाटतं का? म्हणजे त्याचं जे एक नेबरहुड जे कल्चर आपलं होतं पूर्वीचं, ते आता कुठं राहिलेलं नाही असं वाटतं. कल्चर थोडंसं चेंज होतंय बऱ्याच गोष्टींमुळे असं वाटतंय. याच्यावर काही तू काही संदेश तुझ्या माध्यमातून काही द्यायचा प्रयत्न? खूपच वेस्टर्न कल्चर आपण ऍक्सेप्ट करायला लागलोय असं मला वाटतं. आपलं जे कल्चर आहे ते असं नाहीये जे आता चालू आहे. आपण खूप वेस्टर्न कल्चर ऍक्सेप्ट करायला लागलो आणि त्या गोष्टी आपल्याला खूप कूल वाटायला लागल्यात. वेस्टर्न कल्चर ऍक्सेप्ट करायचं होतं इथपर्यंतच जिथपर्यंत ते आपल्या कल्चरला कॉम्प्लिमेंट करेल. की हा, की बाबा आपल्या कल्चरमध्ये काही गोष्टी होत्या की बाबा हे एवढं पण नसलं पाहिजे, ठीक आहे, मग ते थोडंसं कमी करा. पण वेस्टर्न कल्चर इतकं ना काय ऍक्सेप्ट करू की आपलं कल्चर काय हेच लोक विसरून गेलेत आणि लोकांना तेच वेस्टर्न कल्चरच आपलं वाटायला लागलं. हे चुकीचं झालंय आणि खूप त्या गोष्टीमुळे खूप लोकांचं नुकसान पण होतं. खूप लोकांचं एक म्हणतो ना की मेंटल हेल्थवर पण खूप परिणाम होतो. आजकाल अशा पण केसेस बघतो आपण जिथे अशा गोष्टींमुळे खूप मेंटल हेल्थवर परिणाम होतात आणि मग त्याचा इफेक्ट पुढे त्यांच्या लाईफवर होतो. ते नाही झालं पाहिजे. मला असं वाटतं की ते वेस्टर्न कल्चर आपण एवढं ऍक्सेप्ट नाही केलं पाहिजे. आपलं कल्चर आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. जसं आमच्यासारखे लोक आहेत की हे सांगण्यासाठी काम केलं पाहिजे. मी आत्ताच तुम्हाला बोललो की मी आता रील्स बनवत नाहीये. 1-2 वर्ष तरी झाले असतील की मी असं त्याच्यावर एक बोलतो की प्रॉपर काम नाही केलेलं, त्याच्यावर ना विचार केलेला आहे. कारण हे सगळे बिझनेस, छोटे छोटे बिझनेस आता आपण चालू केले, त्याच्यामध्ये फार वेळ गेला. पण माझा मुळातच ते होतं की जर मी चालू केलं तर मला ह्या टॉपिकवर करायचंय की मला लोकांना आपलं कल्चर काय आहे, जे लोक विसरलेत ते दाखवायचं की हे आपलं कल्चर आहे, ह्याच्यात खरा आनंद आहे. या कल्चरमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा पण आनंद मोठा होतो आणि वेस्टर्न कल्चरमध्ये ते कळत पण नाही झालं तर. खरं असं वाटतं. आणि खूप बोलायला लागलं तर खूप आपल्याला हार्श बोलावं लागेल, खूप अगदी स्ट्रेट टू द पॉइंट आणि हार्श बोलावं लागेल. बऱ्याच लोकांना ते पचणार नाही. बरोबर. आता अगदी मी आता शेवटाकडे येतो. आता फ्युचर प्लॅन्स काय आहेत? तर आता 3 वर्ष होतील तुझ्या लग्नाला आणि सगळ्याच गोष्टी. काय नेहावहिनी आणि तुझं काय प्लॅनिंग आता दिवाळीत, काय वेगळं काही? आता फ्युचर प्लॅन्स तर असे बरेचसे करून ठेवले. जसं की मी तुम्हाला म्हणालो की आता रील्सच्या बाबतीत असेल की मला करायचं की असे संदेश देणारे रील्स मला परत एकदा बनवायचे की जे लोकांना कळेल की बाबा आपलं कल्चर कसं आहे, काय आहे. जे लोक विसरले तरी माहिती नाही किंवा ते कूल वाटत नाही असं पण आहे. सो ते कूल वाटून द्यायचंय पहिलं तर. दुसरी गोष्ट बिझनेसेसमध्ये असेल तर थोडं काही एक्सपांड करण्याचा प्लॅन आहे.
A7 फॉर महाराष्ट्र काम करतो, तर A7 फॉर इंडिया घेऊन जायचंय. वा, छान. बाकी याच्यामध्ये तो पण प्लॅन आहे. थोडंसं जसं मी तुम्हाला म्हणलं, की मराठी व्यावसायिक जे आहेत, स्मॉल बिझनेस ओनर, छोटे-छोटे ज्यांचे व्यवसाय आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय, की आज मला इथपर्यंत खूप एकदम टॉपला आहे मी असं नाहीये. पण जिथपर्यंत कुठपर्यंत मी आहे, ते मला नेणारी लोकं पण ही सगळी मराठीच आहेत ना. वा, छान. माझा हिंदी ऑडियन्स नाहीये. माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील, माझ्याकडनं काय झालं असेल, प्रत्येकाने माझं सगळं समजून घेतलंय आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला तेवढाच सपोर्ट केलेला आहे. बरोबर. आणि जरी आपण म्हणतो ना, की कुठेतरी आता ह्या लोकांना पण मी काहीतरी देणं लागतो. तर जे सोशल कामातनं म्हणतोय आपण, की बाबा चला कुणाला, जसं मी जिगर फाउंडेशन सांगितलं ते तर करतोच आहे. पण ज्यांचे छोटे-छोटे व्यवसाय असतात, ते कसे पुढं न्यायचे किंवा कसं पुढे त्याचं काय करायचं, कसं सोशल मीडियावर त्याचा प्रेझेन्स वाढवून तुम्हाला ते ग्रो करता येईल, ह्याच्यावर मला काम करायचं आहे आणि त्याच्यावर त्यांना मला मदत होईल असं काहीतरी करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये एक छोटासा ग्रुप बनवायचा आहे मला, की ज्याच्यामध्ये अशा छोट्या स्मॉल बिझनेस ओनरला मदत होईल आणि बरोबर. मराठी व्यावसायिक एकत्र येतील आणि एकमेकांसाठी काम करतील. बरोबर. जेव्हा मराठी व्यावसायिक एकमेकांसाठी काम करतील आणि आपलं म्हणून करतील ना, की त्याचा व्यवसाय पण मला माझा वाटेल ना, तेव्हा मग मराठी माणसाचा व्यवसायामध्ये जगात कोणी हात धरू हात धरू शकत नाही. शकणार नाही. एवढी क्रिएटिव्हिटी आहे बरं का. म्हणजे खरं मला आत्ता या आपल्या प्लॅटफॉर्मवरनं मला सांगायला आवडेल, की मराठी व्यवसाय करणाऱ्याला जो एक मराठी व्यावसायिक मी बघतोय, त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी लेव्हल प्रचंड आहे, खूप आहे. पण हा जो सपोर्ट लागतो ना सगळीकडून, आपल्या लोकांकडून, तो कुठेतरी मिसिंग असतो. प्रत्येकाला करायचं असतं, पण कसं यायचं एकत्र माहिती नाही. तर ते एकत्र आणण्याचं आणि त्याच्यातून प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये प्रत्येकाला फायदा आला पाहिजे, असं काहीतरी माझं करायचं प्लॅन आहे. जे होपफुली झालं तर देवाच्या कृपेने ते पण चांगलं होईल आणि जे मी म्हणतो, की मला पण कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळेल, की मी पण केलं. आज ह्यांनी मला शून्यातनं कुठेतरी आणून ठेवलंय. आज बरोबर. नव्हतं, बऱ्याच गोष्टी नव्हत्या पहिल्या माझ्याकडं. बऱ्याच लोकांना वाटतं, की ह्याच्याकडे तर सगळं होतं, पण नव्हतं. नव्हतं. बरोबर. खूप गोष्टी आज तुमच्या प्रेमामुळं, तुम्ही मला जेवढा सपोर्ट केला तिथपर्यंत मला आणून ठेवले, हे त्यामुळे मी अनुभवतो आणि त्यामुळे जो काही माझ्या लाईफमध्ये आहे त्या ऑडियन्समुळे. बरोबर. बरोबर. आदित्य, देवाच्या रूपातच आहे माझ्यासाठी ती लोक. मला तर थोडंसं म्हणजे तुझ्या फराळाच्या आवडीनिवडी संदर्भात विचारावंसं वाटतं, की तुला कोणता आवडतो पदार्थ? करंजी सगळ्यात जास्त. करंजी आवडते. करंजी अच्छा, म्हणजे आईच्या हातची आईच्या करंजी. हातची. अजून वा. आमच्या घरी तर स्वतः करते मम्मी. अच्छा, मग बायको काही 3 वर्षात काही फराळ शिकली करते तिला का पण जमतं मस्त. अच्छा, मग हो. ती कोणतं आता ह्यावेळी काय तुझ्यासाठी फराळ केलेलं आहे कसं? आता जस्ट येतानाच करंजी खाल्ली होती मी. अच्छा. हो, त्यांनी पाठवलं मला इथे. अच्छा. ती बनवली, आता तू घरीच येणार नाही, मग तू फिरतो सगळीकडे. त्यांनी पाठवली, त्यामुळे मी खाल्ली आणि मग इकडे आलो. अच्छा, म्हणजे थोडक्यात फराळ जो आता नात्यांचा फराळ दुभंगलेला आहे, म्हणजे जसं तुला आठवत असेल की आपण पूर्वी आपल्या बालपणी एकाच ताटात सगळे पदार्थ हम्म. असायचे आणि सगळे बसून मिळून खायचो आपण. आता ताट आहे, फराळ आहे त्यात, पण बसणारी मंडळीच गायब आहेत. Yes. जे एकत्र नात्यांचा फराळ आपण ज्याला म्हणतो नाही. तोच कुठेतरी दुभंगलाय हम्म. आणि तो जोडण्याचा प्रयत्न तू तुझ्या या क्रिएटिव्हिटी मधून करण्याचा प्रयत्न भविष्यात करावास अशी देखील आमची इच्छा आहे. आणि की ते तुझ्याकडनं सुचणं आणि ते लोकांपर्यंत एक तो मेसेज देणं, तो आतापर्यंत नेहमी काहीतरी मेसेज देत आलेला आहेस. तर तुला असं वाटतंय की हा नात्यांचा फराळ जो आहे तो कुठे ना कुठेतरी मिस करतो आणि तो आपण एकत्र यायला पाहिजे? नात्यांचा फराळ मी खूप टिकवण्याचा प्रयत्न करतो नेहमीच. मला तो नात्यांचा फराळ खूप आवडतो, जेव्हा सगळेजण आमची फॅमिली एकत्र येते. आणि मी ते प्रत्येक वेळेस माझे, आता जसं मी तुम्हाला बोललो, की माझं पर्सनल पण यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावर माझे फॅमिली व्लॉग्स असतात. त्याला पण खूप प्रेम दिलं लोकांनी. 5,55,000 सबस्क्रायबरपर्यंत वा. पोहोचलोय आपण. फक्त व्लॉग्स टाकून, शॉर्ट्स टाकून नाही. शॉर्ट्सचं त्याच्यामध्ये काही हात नाही. फक्त व्लॉग्स टाकून आपण एवढे सबस्क्रायबर केलेत, जो पूर्ण एकदम छान फॅमिली ऑडियन्स आहे. मी माझे सगळे फॅमिलीला एकत्र घेऊन घेऊन व्हिडिओ बनवलेले, त्याच्यामध्ये प्रत्येकाला दाखवलेलं आहे. प्रत्येकाची एक वेगवेगळी एक पर्सनॅलिटी आहे प्रत्येकाची बरोबर. माझ्या बरोबर. घरात, की पप्पा असतील, मम्मीची वेगळी आहे, माझ्या बहिणीची वेगळी आहे, बायकोची वेगळी आहे, माझे काका जसे आप्पा आमचे काकांची वेगळी पर्सनॅलिटी, माझ्या भावाची वेगळी आहे. तर सगळ्यांची अशी डिफरंट पर्सनॅलिटी मी प्रत्येकाची व्लॉगमध्ये दाखवून तोच एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला, की जेव्हा एकत्र लोक असतात तेव्हा किती आनंदी असतात. बरोबर. त्यामुळे हा नात्यांचा फराळ तर माझा सगळ्यात फेवरेट आहे. ती ताकद आहे, ती ताकद आहे माझी, तुला की आज ही कुठला लोक आहेत. कुठला आदित्य जास्त भावतो, म्हणजे रील स्टार वाला आदित्य ज्यांनी कोरोना काळामध्ये लोकांना जगण्यासाठी प्रवृत्त केलं, जे अक्षरशः म्हणजे मृत्यूच्या दारात सगळे पोहोचले होते आणि त्या काळात तुझी ती रील्स आणि मग ती
मला माहिती तू सुरुवातच केलीस तेव्हा, तेच आणि ना. ते अक्षरशः घरी बसून लोकांना तू मोटिवेट करत होतास. तो रील स्टार आवडतो की एक आता बिझनेसमन म्हणून, की ज्यानं तुझ्यामुळं इतर अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला, मराठी व्यावसायिकांसाठी तू आता काम करतोयस, का एक व्लॉगर म्हणून ज्यातून तू आपल्या फॅमिलीची अशी कौटुंबिक पद्धत असं जगता आलं पाहिजे? नेमका कोणता आदित्य तुला आवडतो? कोणता आदित्य असं आता सांगता येणार नाही की ह्याच, पण प्रत्येक आदित्य जिथं जिथं तो असतो ना, तो त्याचा इम्पॉर्टन्स खूप आहे माझ्या लाईफमध्ये. आणि तुझाच म्हणजे तुझ्यावर इन्फ्लुएन्स नेमका करणारा कोणता आदित्य? माझ्यावर ज्यावेळेस मी माझ्या मित्रांसोबत असतो, माझे मित्र म्हणण्यापेक्षा माझे भाऊ आहेत सगळे. मानलेलं नातं, मी एक बोललो पण होतो की मानलेलं नातं हे एखाद्या रिअल नात्यापेक्षा, रक्ताच्या नात्यापेक्षा पण कितीतरी पटीने पुढे असतं कधी कधी. कारण ते जरी मानलेलं असेल तरी त्याच्यामध्ये तोच एक गोडवा आणि तोच एक घट्ट हे असतं की त्याच्यामध्ये आपण एकत्र राहतो. तर मला माझ्या मित्रांसोबतचा आणि माझ्या फॅमिलीसोबतचा जो मी असतो, विदाऊट एनी टेन्शन, विदाऊट एनी काही कुठलं स्ट्रेस नाही, काही नाही, तो आदित्य मला सगळ्यात जास्त आवडतो. आणि तेव्हाच ते व्लॉग्स बनतात की एकत्र असले की सगळ्यांची थोडी मजा मस्ती दाखवणं, एखाद्याची मजा घेणं, आणि मग ते लोकांना बघायला आवडतं. तसं तो आदित्य माझ्यासाठी फेवरेट आहे. वा, बेस्ट. आदित्य करवंडे, तुझ्याकडनं तुझ्या संकल्पना भविष्यात पूर्ण व्हाव्यात. आमच्या खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. विशेष म्हणजे मला तुझं ते जास्त रूप आवडलं की नात्यांचा फराळ तुला जो आहे तो खूप आवडतो. करंजी, जसं तुला करंजी आवडते, करंजीचं सारणच नसेल तर त्या करंजीला अर्थच अर्थ काय? काय? लाडवामध्ये जर पाकाचा गोडवाच नसेल तर त्या लाडवाला काय अर्थ आहे? बरोबर. चकली जी एकमेकांभोवती वेटोळं घालून मग ती तयार होते, म्हणजेच काय, मी माझ्या कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी पुन्हा स्वकेंद्रित झालेली आहे. माझं कुटुंबाचं संरक्षण झालं पाहिजे आणि मग तिचे तुकडे करून आपण अक्षरशः खातो. आणि थोडक्यात काय, तिखट असो, गोड असो, चिवडा, अनेक वस्तू एकत्र करतो आपण त्यात. आपण म्हणतो अरे काय चिवडा झालाय, पण जेव्हा तो खातो तेव्हा तो एकत्रित करून आपण आपल्या मुखात घालतो. ह्या सगळ्या पदार्थाच्या भूमिकेतून सुद्धा बरंच काही शिकता येतं. फराळ शिकवतो, तसंच नात्यांचा देखील फराळ आपल्याला शिकवतो, आणि तो तू टिकवतोयस. त्यामध्ये तुझे मित्र आहेत, त्यामुळे असे बरेच जण आहेत की तू त्यांना अनपेक्षितरित्या मदत केलेली आहेस. त्यांना माहिती आहे पण तुलाच माहित नाही की अरे आपण ही मदत केलेली आहे. तुझे फॅन फॉलोअर्स आहेत, तुझं कुटुंब आहे, आणि सगळ्यात म्हणजे तुझ्यावर प्रेम करणारी खूप माणसं. या सगळ्यांचा जोडून जो तू फराळ गुंफलायस ना, ती दिवाळी भेट तुला आम्ही आमच्या वतीनं देतोय, आणि ती कायम तुला ती राहील एवढीच अपेक्षा 100% बाळगतो. आणि आता निश्चितपणे. पण ह्याच्यामध्ये पण ना मला एक खरंच मनापासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या प्रत्येक ज्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खरंच मनापासून थँक्यू म्हणायचंय. कारण त्यांनी आज ती सगळी लोक ना माझ्यासाठी, एक म्हणतो ना की माझ्यासाठी देव आहेत ती लोक. आज तीच होती म्हणून मी आहे. बरोबर. त्यामुळे मला त्यांना त्यांच्यासाठी जे काय करता येईल चांगलं, जे काय माझ्या ज्याने शक्य होईल ते सगळ्या गोष्टी करायच्यात. आणि आज त्या लोकांना पण प्रत्येक वेळेस मी चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो त्यांना पण मला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्यात. कारण तुम्ही मला खूप सपोर्ट केलेलं आहे, प्रत्येक वेळेस सपोर्ट केलेलं आहे. जेव्हा जेव्हा मी कुठेतरी आपल्याला एक डाऊनफॉल पण येतो प्रत्येक वेळेस, तर ही लोक माझ्यासोबत बरोबर. नेहमी, एक म्हणतो ना की देवासारखी माझ्यासाठी माझ्यासोबत होती. किती पण मी थोडं खाली गेलो, थोडं डाऊन झालं, काय झालं ना, तर ती लोक माझ्यासोबत नेहमी होती. आणि ह्यांच्यामुळं पण एक ताकद, एक मोटिवेशन माझ्यामध्ये नेहमी राहते. सो ही पण माझी फॅमिलीच आहे. नक्कीच. तर हा होता आदित्य, अर्थात डाऊन टू अर्थ कसं राहायचं हे तर त्याने शिकवलंच, पण त्यासोबतीलाच पुन्हा नव्याने कशी जोमानं पुन्हा भरारी घेऊन कसं पुन्हा उगवत राहायचं हे देखील त्यांनी त्याच्या नावातून, त्याच्या कर्तृत्वातून सिद्ध केलेलं आहे. असंच आणि उत्तम सकस तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तो त्याच्या व्लॉगर्समधून, त्याच्या रील्समधून आणि त्याच्या युट्यूबच्या माध्यमातून तो करतच राहील. भविष्यात तुम्हा आम्हाला तो आनंद देतच राहील. हा आनंद असाच आपण सर्वांनी जपूया आणि दिवाळीचा हा गोडवा कायम चाखत राहूया. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.